नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी सतीश चव्हाण। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। दिव्यांगांचा 5% निधी खर्च होत नसल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याने जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे यांनी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग संघटनांना सोबत घेऊन सांगली मुख्यालयात दिव्यांग बांधवांची एक व्यापक बैठक घेतली। यामध्ये दिव्यांग बांधवाच्या नेमक्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या। याप्रसंगी दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विषयाच्या अनुषंगाने प्रशासन आणि दिव्यांग यांच्यामध्ये चर्चा घडली। यामध्ये प्रामुख्याने दिव्यांगाचा 5% निधी खर्च करणे, तालुका स्तरावर दिव्यांग भवन उभारणे, दिव्यांगासाठी सर्व स्तरावर स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणे, दिव्यांगाचा ऑनलाईन सर्वे करणे, जिल्हा स्तरावर दिव्यांग सक्षमीकरण कक्ष स्थापन करणे आणि सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे याबाबतचा निर्णय घेण्यात आला। दरम्यान दिव्यांग बैठकीत लवकरात लवकर सर्व मागण्यांची सोडवणूक केली जाईल असे अभिवाचन सीईओ विशाल नरवाडे यांनी दिल्याने दिव्यांग बांधवांनी सीईओ नरवाडे यांचे कौतुक करत असे जर सीईओ आम्हाला लाभले तर आम्हाला दिव्यांग असल्याबाबत वाटणारच नाही अशा भावना व्यक्त केल्या। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, दिव्यांग विभागाचे अधिकारी महेश धोत्रे, मंजिरी माने, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी, प्रमोद कुंभार, संजय कदम, सुरेश गायकवाड, शफीक खलिफा, कल्पना दबडे, यशवंत जाधव आदींसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्लॅन असताना बी आपल्याला ग्रामपंचायतवर कुठलाही अर्ज लिहायला होती सहकारी वट करत नाही बघा। अर्ज लिहायला वगैरे त्याच्याकरता गावागावाची स्तरावरची ती दिव्यांग सक्षमीकरण समिती बनवली ना, त्याच्यामध्ये उपाध्यक्ष तुमच्या मुली असणार। समस्या अशी आहे जी जो निधी आता खर्च होतोय ना त्याच्यामध्ये अंध लोकांसाठीची जी उपकरण आहेत ती कमी असल्यामुळे याच्यामध्ये ऍड नाही आहेत आणि अंध लोकांवरती त्यामुळे थोडासा अन्याय होतो। माझी इच्छा आहे की जी उपकरण आहेत ती ऍड करण्यात यावी। उदाहरणार्थ स्मार्ट केन असेल, स्मार्टफोन असेल आणि किंवा स्पेशल डिव्हाइस जे आहे म्हणून आता तुमच्या विभागाचा चार्ज आपल्याकडे रेग्युलर अधिकारी आणून पोस्टिंग झालेला नाहीये। विभाग नवीन बनला आहे। सध्या जो चार्ज दिला आपण धोते साहेबांकडे दिलेला आहे। सगळ्यांनी लक्षात घ्या, त्यांचे काम पडतील आता तुमच्याकडे तुमची संभाषण होऊ शकेल। त्यातला कोणी एक जरी भेटला तरी बाजारला कधी केलं नाही तिने आज म्हणजे त्यांचा रोजला कामाला काय त्याच्यामध्ये जे आहेत पैसे झाली संपले, तुमचं दिलं निधी म्हणते, मग कसं काय करायचं? आता मला माहिती नाही कोणतं गाव तुमचं, मालगावचं गाव मिरज। कशाची जीएसटी बघू साहेब यांचं प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने एक जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचा सन्मान सत्कार आमच्याकडून तुम्ही आल्यानंतर राहून गेला होता। मला दिव्यांग विभागासाठी आणि दिव्यांग बंधू भगिनीच्या कल्याणासाठी आपल्याला जिल्हा परिषद म्हणून आम्हाला खरोखर काम करायचं म्हणून तुमची कोणाची विनंती नसताना मी स्वतःहून मीटिंग लावली। बरोबर आहे? तर आम्हाला कोणाचं कोणतं पत्र नव्हतं, कोणाचा आदेश नव्हता, आम्हाला स्वतःला वाटलं म्हणून आमची पहिली गोष्ट। दुसरं की आम्ही जेव्हा इथं नियोजन करतो, काल आम्ही बसलो, कालही बसलो, अगोदरी बसलो, मला येऊन 2.5 महिने झाले। कमीत कमी 2.5 महिन्यामध्ये 7-8 वेळेस या विषयावर चर्चा झाली की जिल्ह्यातल्या दिव्यांग बांधवांसाठी काय करता येईल। चर्चा करताना मला असं जाणवलं की मला अजून आधी अडचणी पाहिजे तेवढ्या माहीत नाही किंवा मला कमी माहीत आहे। म्हणून मी कालच व्हिडिओ बनवला मीटिंग मध्ये सुरू असताना की आपण तुम्हाला जाणून घेऊ, तुमच्याकडून जाणून घेऊ काय तुम्हाला आधी अडचणी त्यात काय करता येईल। दुसरा मुद्दा म्हणजे आम्हाला जे वाटतं तेच योग्य असं जरूर नाही, आम्ही पण मनुष्य आहे, चुकू शकतो। म्हणून तुमच्याकडून आम्हाला कळालं तर शेवटी तुमच्यासाठीच आम्ही ते करणार आहे। अजून जास्तीत जास्त कसं उपयुक्त ठरलं यासाठी प्रयत्न करायचे। तिसरी बाब की आता ग्रामपंचायत लेवल, पंचायत समिती, जिल्हा स्तरावर, जिल्हा स्तरावर नियोजन आम्ही करणार आहे। आता जिल्हा परिषदचं नियोजन करताना आम्हाला वैयक्तिक लाभ आणि सामूहिक लाभ असं आम्हाला 50-50% खर्च करावा लागतो। आता आपल्याला पहिला महत्वाचा मुद्दा मिळालेला आहे की सगळं शासकीय इमारती आपल्याला या हळूहळू दिव्यांगाला सुगम्य बनवायच्या आहेत। बरोबर आहे? जसं तुम्ही मला म्हटलं की शाळेत गेलं तर शौचालय नाही, ग्रामपंचायतला गेलं तिथं बसायला जागा नाही, जिल्हा पंचायत समितीला गेलं तर अडचण आहे,
है ना, जिल्हा परिषदला आलं तर लिफ्ट काम करत नाही, ह्या अशा लहान मोठ्या अडचणी, बरोबर आहे. ह्या आपल्याला सगळ्यात पहिल्या सामूहिक जे काम आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला काम पूर्ण करायचं आहे. आता दिव्यांग कक्ष किंवा दिव्यांग विभाग वेगळा बनल्यामुळं प्रत्येक पंचायत समिती स्तरावर वेगळं छोटस खोली का होईना दिव्यांग भवन म्हणून बनलं गेलं पाहिजे. तुम्ही गेले, तुम्ही फक्त त्याच विभागात जायचं, त्या खोलीत जायचं, प्रत्येक ठिकाणी फिरत राहायचं, उद्देश तोच आहे. आणि प्रत्येक तालुका स्तरावर 4 कर्मचारी मंजूर, प्रत्येक तालुका स्तरावर 4 कर्मचारी मंजूर झालेले आहेत. आता ती शासनाची जेव्हा भरती होईल ती होईल, परंतु आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या निधीतून जेवढा निधी उपलब्ध होईल तसं तसं एक तालुका कव्हर करून एक खोली, जे तुम्ही आले की ते ग्राउंड फ्लोअरवर असली पाहिजेत, गेले की तुम्ही बसायचं, तुम्हाला कोणाला अर्ज लिहिता येत नाही, कोणाला काही अडचणी येत जाऊन तुम्ही सांगायचं, तो दिव्यांग विभाग बाकी विभागासोबत कोऑर्डिनेशन करेल. आणि तुमचं जे काही लहान मोठी अडचणी, घरकुल असेल, समाज कल्याणची असेल, महिला बाल कल्याण, ज्या विभागाशी असेल संबंधित, तिथे तुमचं कोऑर्डिनेशन होईल. हा एक निर्णय घेतोय. दुसरा मुद्दा की मी अगोदर सांगितलं की जसं केवळ इलेक्शन आले की तेव्हा आपण विजय ठेवतो, नंतर त्या सुस्थितीत राहत नाही, तर ज्या बंद पडलेल्या आहेत, खराब पडलेल्या गोष्टी त्याला दुरुस्ती करायची. नंतर एक महत्त्वाचा मुद्दा मला जे कळालेलं आहे की जिल्ह्यातून एक फार मोठी डिमांड अशी आहे की जे लहान मुलं दिव्यांग म्हणून सुरुवातीला असतात, पण स्पेशली ऑर्थोपेडिक वाले, त्यांना जर सुरुवातीला एक फिजिओथेरपी आणि एक सेंटर आहे ते अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर, जिथे त्यांचं रेग्युलर जर त्याची थेरपी झाली तर ती हळूहळू ते दिव्यांगाचं प्रमाण कमी होतं, रिकव्हर होतं. त्याची एक फार मोठी डिमांड आहे असं मला कळलेलं आहे. तर आपण तो फिजिओथेरपी सेंटर सुरू करतोय. आज या चर्चेतून जो मुद्दा कळाला की दिव्यांग खेळ खेळणारे खेळाडू, त्याच्यासाठी 2 मुद्दे कळाले. एक तर प्रशिक्षक द्यायचा आहे आणि एक तर त्यांना काही सहाय्य द्यायचंय किंवा क्रीडा साहित्य द्यायचंय. ते आपण या वर्षीच्या बजेटमध्ये समावेश करू. पुढचा मुद्दा की दिव्यांग मुलांना शिकवायला आपल्याकडे स्पेशल टीचर आहेत, पण मला काहीतरी नवीन संकल्पना आमच्या एका अधिकाऱ्याने, दुसरी मॅडम होती, त्यांनी कळवली की काहीतरी एक लर्निंग किट असते, एमआर लर्निंग किट, की ज्याच्यातून दिव्यांग मुलांना शिकण्यासाठी उपयोग होतो, सहायता मिळते. तर आपण त्या किट साठी प्रयत्न करतोय की आपल्याला जास्तीत जास्त मुलांना ते देता येईल. आणि आपल्याला ग्रामीण भागामध्ये 3 शाळा आहेत, कर्णमधील शाळा आहे ना, त्यांच्या 3 आहेत आपल्याला, त्या 3 शाळांना आपण ती मदत करणार आहे जी आपल्या ग्रामीण भागात, शहरी भागातल्या नाही. ई लर्निंग किट उद्देश काय आहे की दिव्यांग मध्ये सुद्धा जी विविधता आहे, दिव्यांग मुलं, दिव्यांग मुली, दिव्यांग महिला, दिव्यांग वृद्ध, दिव्यांग पुरुष, दिव्यांग खेळाडू, या दिव्यांगाच्या सुद्धा सगळ्या विविधतेला आपल्याला कसं टच करता येईल हा मुद्दा आहे, बरोबर आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की दरवेळेस येऊ म्हणून आम्हाला तुम्हाला भेटता येईल जरूर नाही, म्हणून इथं एक छोटासा दिव्यांगाचा सेल, ज्याचं काम फक्त काय, तो मुलगा आणि मोबाईल, त्याचं दिवसभर एकच काम, तुमचे फोन आले की त्यांना उचलायचं, लिहून घ्यायचं, नोट डाऊन करून घ्यायचं. तर असा एक छोटासा सेल आणि एक मुलगा इथे ठेवला तर एक दिव्यांग सेल उभारतोय आम्ही, जेणेकरून तुम्ही फक्त घरी बसल्या तुम्हाला कुठं ग्रामपंचायतीला अडचण आली, पंचायत समितीला अडचण आली, जिल्हा परिषदेला अडचण आली, किंवा कोणती नवीन योजना आहे, काही अडचण आहे, तुम्ही फक्त घरी बसल्या त्या नंबरवर मेसेज किंवा कॉल करायचा आणि मेसेज टाईप करून पाठवून द्यायचा. कारण की दरवेळेस जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातल्या शिराळा, जत आणि आटपाडी तिकडचे दिव्यांग बंधव इथपर्यंत शारीरिकरित्या पोहोचतील अशी अपेक्षा नाही. म्हणून अतिशय कमी खर्चामध्ये आपण एक सेल म्हणजे काय, त्याला एक टेबल खुर्ची द्यायची आणि त्याच्याकडे मोबाईल नंबर द्यायचा, त्याचं काम तेवढंच. फोन आला, कोणतं गाव आहे, कोणता तालुका आहे, काय अडचण आहे सांगा, लिहून घ्यायची. कळालं का? तर याच्यामुळे तुमचं काम बऱ्यापैकी सोपं होईल. कारण की आता तुमच्या याच्यातून मला चर्चेतून वाटलं की तुम्हाला बरेच महिने झालं तुमच्या तक्रारी ऐकायला आमच्यातर्फे ऐकण्यास आल्या नाहीत, त्याच्यामुळे त्या भरपूर महिन्याहून साचल्यात. आता 2.5 महिने तर मला देऊन झाले, 2.5 महिन्याहून काही ऐकलंच नाही. कळालंय. आणि तर आज माझा उद्देश होता की तक्रारीच्या स्वरूपात होईना मला हे कळलं की माझ्याकडे जो काही निधी आहे तो चांगल्यात चांगला कसा वापरला गेला पाहिजे.
लाभासाठी खर्च करायचा आहे. मला अजूनही जर गरजू लोकांची यादी भेटली की ही महिला गरजू आहे, याला अजून लाभ भेटला नाही, याच्याकडं व्हीलचेअर नाही, याच्याकडं ऐकण्याचं डिव्हाइस नाही, बघण्याचं डिव्हाइस नाही, याला हे नाही, अशी यादी भेटली तर मी जिल्हा स्तरावरून देणार, पण मी तुमच्या हातात भागीला करून देणार नाही. ठीक आहे? मला गरजू पाहिजेत. एवढा आपल्याकडे निधी असा आहे की जिल्ह्यातलं सगळे कवर होतील जे गरजू आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सरकार एवढा निधी आहे. सीओ साहेब माननीय विशालजी नरवाडे साहेब यांनी दिव्यांग बांधवांसाठी आज मीटिंग आयोजित केली. खरोखर इतकं समाधान वाटलं की साहेबांनी सगळ्यांच्या तक्रारी आणि सगळ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या ताबडतोब लवकरात लवकर सोडवण्यासाठी ते म्हणले आम्ही प्रयत्नशील नक्की राहू, प्रत्येक ग्रामपंचायतींना तसा आदेश देऊ आणि तुमच्या दिव्यांग बांधवांच्या ज्या अडचणी आहेत त्यावर निश्चितपणाने यावर तोडगा काढण्यात येईल. असे अधिकारी आम्हाला जर भेटले, नरवाडे साहेबांसारख्या यांच्यासारखे जर अधिकारी आम्हाला सेवा भेटले तर खरोखर आम्ही दिव्यांग आहे असं आम्हाला वाटणार नाही. आजचे आमचे सांगली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी आज दिव्यांग बांधवांसाठी विशेष आज मीटिंग बोलवली आणि जिल्ह्यातून बरेच दिव्यांग बांधव या ठिकाणी पदाधिकारी आले आणि आपल्या ज्या दिव्यांग बांधवासाठी येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सर्वांनी समजून घेतल्या, तक्रारी समजून घेतल्या आणि त्यावरती तोडगा काढण्याचा मार्ग साहेबांनी अतिशय उत्तमरित्या घेतला. त्याबद्दल मी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने त्यांचा आभार मानतो. आणि विशेष म्हणजे आपल्या प्रत्येक पंचायत समितीमध्ये दिव्यांग भवन दिव्यांगासाठी असावं आणि दिव्यांग सक्षमीकरण समिती प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये असावी असं या ठिकाणी घोषित केलं. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. कारण इथल्या पुढच्या ज्या येणाऱ्या दिव्यांगांना ज्या अडचणी आहेत त्या कदापि येणार नाहीत असं या ठिकाणी शिवसाहेबांनी नियोजन केल्याबद्दल त्यांचं मी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं आभार मानतो. खरे कसे दिव्यांगासाठी आहेत ते आम्हाला जवळनं कळालं आणि आमच्या प्रश्नांना पुरेपूर जे आम्हाला अपेक्षित उत्तर होतं ते आपल्या सरांनी दिलं. त्याबद्दल पहिल्यांदा सरांचे आभार मानते. आणि हे जे आत्ता मुद्दे त्यांनी स्वतःहून मांडले किंवा आमच्या थ्रू त्यांना सुचले आहेत ते आमच्यापर्यंत किंवा ते तत्परतेने कसं राबवतील याची आम्ही अपेक्षा करतो. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा.